शिवसेना चेंबूर विधानसभा प्रमुख दशरथ पवार द्वारा महिलाओं के लिए भव्य हल्दी कुमकुम का आयोजन किया गया। इस दौरान शिवसेना महिला नेता कामिनी शिवाले व आदि प्रमुख नेता उपस्थित थे। आइए देखते हैं इस हल्दी कुमकुम की कुछ झलक। हल्दी चिट्ठी है, चिट्ठी लेको जरा सब लोग पाडू हाय ना थांबाला काय म्हणताय। आता जे राहुलजी शेवाले आहेत आमचे खासदार आहेत, प्रत्येक त्यांच्या विधान क्षेत्रामध्ये जिल्ह्यामध्ये त्यांनी एक कार्यक्रम राबवलेले आहेत आणि आमची वहिनी शेवाले ताई त्या एकदम सक्षम आहे। त्या शेवट घरचं चुलीपासून सुरुवात होते आणि त्या एवढ्या कार्यक्षेत्रात एवढ्या सक्षम आहे, त्यामुळे शेवाले साहेबांचं बल अजून बलकट होतं आणि महिलांचे जेवढे प्रोग्राम असतात त्या निभावत असतात आणि चांगल्या पद्धतीने आता तुम्ही पाहिलं चांगले साथ आहे। हल्दी कुंकाचा निमित्त असतं, महिलांना एकत्र यायचं, आनंद लुटायचा। महिला कशा नटून नटून हल्दी कुंकाला येत असतात आणि आम्ही काय जास्त बोलू शकत नाही, कारण आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये साहेबांना खूप मोठा प्रतिसाद मिळणार आहे। आपल्याला याच्यावर समजते किती रिस्पॉन्स आहे प्रत्येकात। आता आमचा आहे आता 180 ते एक वेगळं होणार आहे, म्हणजे प्रत्येक यामध्ये 4-4 वॉर्ड घेऊन वहिनीने हा प्रोग्राम केलेला आहे आणि तो होत राहणार। आणि मी सगळ्यांना शुभेच्छा देते, येणाऱ्या काळात शेवाले साहेबांना खूप शुभेच्छा देते। दुसरी गोष्ट आमचे जे खासदार श्रीकांत त्यांचा परवा वाढदिवस आहे, तोही निमित्त काम साधून घेतो। आता परत आमचे लाडके मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब त्यांचाही वाढदिवस आहे, त्याही योगामध्ये आणखी एक हल्दी कुंकू होणार आहे। आमच्या वॉर्डमध्येही करतो आणि आम्हालाही सांगितलं सगळ्यात तुम्ही गरिबांना फुलं वाटा। आता माझं पण अंधशाळेमध्ये जेवण आहे, कॅन्सर लोकांनाही जेवण ठेवले मुख्यमंत्र्यांच्या बर्थडे निमित्त आणि बाकी काय बोलत नाही। आनंदाचा दिवस आहे, आनंद लुटायला आलोय, सगळ्यांनी आनंद लुटावा। जय पहिल्यापासून घेऊ। जय महाराष्ट्र। मी विधानसभा प्रमुख दशरथ पवार बोलतोय। हा जो माहोल दिसतोय हळदी कुंकवाचा, महिलांचं कुंकू म्हणजे एक सौभाग्य आहे आणि खासदार आमचे राहुल शेवाळे साहेब हे दरवर्षी कामिनीताई शेवाळे आज खरोखर याला भरघोसून प्रतिसाद देतात आणि हा उत्सव आज कार्यक्रम आम्ही इथे मांडलेला आहे। प्रत्येक दिलेले आहेत, घरोघरी असे कोणाला जबरदस्ती आणलेले नाहीत, बोलवलेले नाही आहेत की एक आपलं सौभाग्याचं कुंकू आहे त्याचा आज एक लेणं देतो, आपण एक वाण देतोय आणि खरोखर हे घरोघरी पोचावं यासाठी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केलेत। आज खासदारांना त्याच्यामध्ये काही मतलब नाही की काही नाही, पण आपल्या या मराठी संस्कृतीला पुढे प्रेरणा द्यावी यासाठी हे प्रयत्न आहेत आणि खरोखर प्रत्येक या 4 वार्ड आहेत, 4 वार्ड मधून आज आपण हे प्रयत्न केलेले आहेत आणि सगळ्या महिला आलेल्या आहेत की कोणी वाहनाशिवाय परत जाणार नाही किंवा राग रुसवा नको यासाठी आम्ही आमचे प्रयत्न करतोय आणि खासदार आमचे शेवाळे साहेब हे 3री हॅट्रिक मारतील यासाठी पूर्ण प्रयत्न मी करतोय आणि ते यशस्वी होतील या माई जगदंबेच्या पाठी प्रार्थना। महिलांना कसं प्रोत्साहन भेटतो असा कार्यक्रम आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जसे गोरगरिबांमध्ये प्रयत्न करतात, महिलांना आरक्षण जे प्रकार करता येतील तेवढे ते करतायत, तर आम्ही खासदार आमचे तेच प्रयत्न करतायत की खरोखर महिलांपर्यंत पोहोचून महिलांना आपलं कसं करावं आणि खरोखर त्यांच्यापर्यंत ज्या सुविधा आलेल्या आहेत, आपला दवाखाना म्हणा, लेक लाडकी, अशा प्रत्येक सुविधा तिथपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि यासाठी हे प्रयत्न आहेत। बघायला भेटतो या कृष्णानगर एरियामध्ये, काय उद्दिष्ट आहे काय सांगा?
जय महाराष्ट्र. मी विधानसभा प्रमुख दशरथ पवार बोलतोय. याच वर्षाचा नाहीये. बघायला मिळाला आजही तसंच प्रकारचे. आपण दरवर्षी दक्षिण मध्य मुंबईमध्ये सगळ्याच विधानसभेमध्ये हळदी कुंकू आयोजित करतो. हा दरवर्षीचा असं नाही की निवडणुकी आली की आपण हळदी कुंकू वगैरे आयोजित करतो. तर हा आपला पारंपरिक सण आहे आणि तो त्याच्यासाठी चांगला प्रतिसाद पण असतो महिलांचा आणि इथे आल्याच्या नंतर महिलांना स्वतःच्या माहेरी आल्यासारखं वाटतं. लोकांचं प्रेम एवढं आहे तर महिलांच्या गर्दी करतात त्या दिवशी जायला तयार नव्हते. काय सांगतात? ह्याच्या अगोदर अणुशक्ती नगरमध्ये हा महिलांचा हळदी कुंकू झाला आणि तिथे जवळजवळ 5,000 ते 6,000 महिला आल्या होत्या आणि आज सायन विधानसभेमध्ये हा हळदी कुंकू आणि मला सुद्धा अशीच आशा आहे की सायन विधानसभेला मागच्या वेळेला सुद्धा हळदी कुंकूला चांगला प्रतिसाद होता आणि आता सुद्धा हजारोच्या संख्येने महिला आहेत. फर्स्ट प्राइज त्या दिवशी एका महिलेला फ्रीज लागला होता. आज पण काय प्राइज? आज पण फ्रीज आहे, मिक्सर आहे, सोन्याची नथ आहे, पैठणी आहे, चांदीचा छल्ला आहे, मिक्सर आहे, घरगुती महिलांना लागणारं सगळं सामान इथे आहे. पण कसं आहे थोडंसं भाग्याचं पण आहे. जिला लकी ड्रॉ लागेल तिला ते मिळणार आहे. शेवटचं उद्दिष्ट काय असतो याच्या मागचं? कारण महिलांना वेळ मिळत नाही स्वयंपाक करायला, त्यांना वेळ मिळत नाही. ह्याच्या मागचं उद्दिष्ट हेच आहे की हा आपला पारंपरिक सण आहे आणि हा सण केलाच पाहिजे. कारण याच दिवसासाठी महिला नटून थटून कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्याही संस्थेचा वगैरे हळदी कुंकू असू दे, नवऱ्याच्या सुखासाठी ती इथपर्यंत येते. मैम थोड़ा सा हिंदी में बता दीजिए कि हल्दी कुमकुम शिवसेना की ओर से किया जा रहा है आपके विभाग में, बताइए किस तरह का आयोजन है? ये हर साल हल्दी कुमकुम हम करते हैं और पूरे दक्षिण मध्य मुंबई में करते हैं. राहुल शेवाले जी जो खासदार है उन्होंने ये पूरा ऑर्गेनाइज पहले से ही करते हैं. जब से मैं शादी होके आई तब से मैं हल्दी कुमकू करती हूँ. हल्दी कुमकू ये सौभाग्य का हमारा भाग्य है और सभी लेडीज़ इसी दिन ये बहुत प्यार से त्यौहार से करती है. मैम प्राइस की बात करें तो किस तरह से महिलाओं में प्राइस डिस्ट्रीब्यूशन रखा गया है? ये ना हम घर घर में कूपन दे देते हैं. फिर इनको आदत पड़ गई अभी वो, क्योंकि ये कूपन आने के बाद उनको पता चलता है कि हमारा हल्दी कुमकू है और उस दिन बराबर वहाँ पे आ जाती है और जिसका लक रहता है वहाँ उस दिन उनको लकी ड्रॉ मिल जाता है. क्या आगे भी इस तरह का हल्दी कुमकुम होने वाला है? हमेशा हमेशा हर साल. वर्षी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून महिलांसाठी हा आगळावेगळा कार्यक्रम आम्ही ठेवतो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या महिलांच्या कार्यक्रमामध्ये आमच्या विभागातून प्रतीक्षानगर मधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिला या ठिकाणी सामील होतात या कार्यक्रमामध्ये. हा फक्त त्यांचा उत्साह वाढवावा म्हणून आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन करतो. बाकी काही नाही. महिलांना देखील कधीतरी एकत्र येण्याची संधी मिळते आणि म्हणून या ठिकाणी अगदी जनसागर लोटलाय. खूप महिला आमच्या संपूर्ण प्रतीक्षानगर आणि आजूबाजूच्या विभागातल्या सुद्धा महिला या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि म्हणून वर्षानुवर्ष आम्ही हा कार्यक्रम घेतो आणि दरवर्षी या ठिकाणी असा मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचा आम्हाला प्रतिसाद मिळतो आणि म्हणून जाणून बुजून आम्ही दरवर्षी न चुकता हा कार्यक्रमाचं आयोजन करतो. सगळ्यांना शुभेच्छा आहेत. ज्या सगळ्या आमच्या महिला आहेत. खरं म्हणजे या ठिकाणी जात पात धर्म पक्ष हे सगळं बाजूला ठेवून त्या सगळ्या महिला येत असतात. या सगळ्या शिवसेनेच्या महिला आहेत अशातला काय भाग नाही, पण महिलांचा उत्साह वाढवावा त्यामुळे संपूर्ण विभागातल्या महिलांना आम्ही या ठिकाणी बोलवतो आणि त्यांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यास सांगतो आणि म्हणून आम्हाला देखील आनंद वाटतो की आमच्या या विभागातल्या आणि आजूबाजूच्या परिसरातील विभागातल्या सगळ्या महिला ह्याच्यामध्ये सहभागी होत असतात.